अपुऱ्या सुविधा, तुटपुंज्या वस्तू आणि दुरवस्था अशा गोष्टींमुळे राज्यातल्या अनेक आश्रमशाळा या समस्यांचा आगार बनल्यात। काही महिन्यांपूर्वी बुलढाण्याच्या पाळा आश्रमशाळेतील लैंगिक शोषणाचा पर्दाफाश झाला आणि अनेक आश्रमशाळांमधलं काळं वास्तव पुढे आलं। यानंतर वाशिम आणि इतर भागातल्या आश्रमशाळांची सद्यस्थिती काय हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला। त्यात एबीपी माझाच्या हाती लागलेला पाहणी अहवाल अतिशय धक्कादायक आहे। वाशिममधल्या मुसळवाडी, कंकारवाडी, शेलू बाजार, केनवड यासह अनेक ठिकाणच्या आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधाही नाहीयेत। स्नानगृहाच्या अभावी कुठे मुलींना उघड्यावर आंघोळ करावी लागते, तर कुठे वसतिगृह नसल्यानं गोडाऊनमध्ये झोपावं लागतंय। समस्यांचा पाढा खरं तर खूपच मोठा आहे, पण स्थानिक प्रशासन आणि सरकार सुद्धा याकडे लक्ष द्यायला तयार नाही। आमचं 3 जणांचं पथक होतं तपासणीसाठी, आश्रमशाळेच्या तपासणीसाठी, आणि आम्हाला जे काही आढळलं आहे ते आम्ही सखोल आमचा अहवाल तयार करून जिल्हा अधिकारीकडे दिला आहे, सबमिट केला आहे।